मंडळी, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघात मृत्यू प्रकरणामध्ये आमदार रोहित पवार हे काल मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये डीजीसीएच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी गेले असता तिथल्या पोलिसांनी सुरुवातीला आमदार रोहित पवारांचे स्टेटमेंट घ्यायला सुरुवात केली. नंतर लॅपटॉपमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्या गेली. मात्र अचानकपणे डीसीपी साहेबांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि गुन्हा दाखल करण्यास नकार दिला, एफआयआर घेण्यास नकार दिला. आता यामध्ये डीसीपी साहेबांना कुठल्या वरिष्ठ नेत्याचा फोन आला आहे का? आणि आज पुन्हा आमदार रोहित पवार ज्या बारामतीमध्ये अजितदादांचा जिथे विमान अपघात झाला होता त्या बारामतीमध्ये गुन्हा नोंदवायला, एफआयआर नोंदवायला गेले असता पुन्हा पोलिसांनी डीजीसीएच्या विरोधात एफआयआर घ्यायला नकार दिला. म्हणजे एक गोष्ट समजून घ्या की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडतो आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या विमान अपघातावर संशय व्यक्त केला जातो. हा संशय दूर करण्यासाठी जर आमदार रोहित पवार संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांची बाजू घेऊन पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी जात असेल तर पोलिसांनी का बरं याला नकार द्यावा, हा पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 173च्या अंतर्गत कुठल्याही अपघाताच्या, खुनाच्या, बलात्काराच्या, फसवणुकीच्या प्रकरणामध्ये संबंधित पोलीस स्टेशन मधल्या प्रभारी अधिकाऱ्याला एफआयआर दाखल करून घेणे हे बंधनकारक आहे. असे असताना सुद्धा जर पोलीस एका आमदाराची तक्रार घेत नसेल तर महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन कुठल्या नेत्याच्या दबावाखाली येऊन काम करत आहे? जय हिंद, जय भारत, इन्कलाब जिंदाबाद.